नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये चर्चा केली तसं आपण एक नवीन इनिशिएटिव्ह घेऊन येत आहोत. तो म्हणजे द हिंदू आणि लोकसत्ता या न्यूजपेपर्सची महत्त्वाच्या बातम्यांची जे की आपल्या सिलेबसशी रिलेटेड असतील आणि सिलेबसमध्ये ॲडिशन चालू घडामोडीला धरून त्याच्यामध्ये आपल्याला करता येईल. ठीक आहे. त्याचा उद्देश असा आहे की UPSC मराठी माध्यमातून देणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी, ठीक आहे, तसंच राज्यसेवाचे आत्ताचा ऑब्जेक्टिव्हचा शेवटचा पॅटर्न याच्यासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी सिलेबसला धरून असणाऱ्या महत्त्वाच्या न्यूज असतील. ठीक आहे. तसंच त्याचबरोबर 2025 पासून येणारे राज्यसेवाचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तयारी करणारे विद्यार्थी या सर्वांना न्यूजपेपर काय करणार आहोत आपण सिम्प्लिफाय करून सांगणं, ठीक आहे, मराठी माध्यमातून सांगणं, त्याचबरोबर तुमचा वेळही वाचवणं, हे 2-3 उद्देश त्याच्या मागे आहेत. तर चला मग आपण सुरू करूयात आजच्या द हिंदू पासून. ठीक आहे. तर आजचे द हिंदू मध्ये महत्वाची न्यूज आहे ते म्हणजे उत्तराखंडला धरून आपण आता समान नागरिक कायदा संबंधितले संविधान सभेतले डिबेट बघितले की पाठिंबा देणाऱ्यांचं काय मत होतं आणि समान नागरिक कायदा लागू करू नये असं म्हणणाऱ्यांचं काय मत होतं त्याच्याविषयी चर्चा केली. तर आता समान नागरिक कायदा उत्तराखंडने आणला, त्याच्यासाठी त्यांनी एक समिती नेमली होती. रंजना प्रकाश देसाई, न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे. 5 सदस्यीय समिती होती. या समितीनं अहवाल तयार केला, त्याचा ड्राफ्ट तयार केला समान नागरिक कायद्याचा, सबमिट केला आणि त्याच्यावर आधारित काय उत्तराखंडने समान नागरिक कायदा आणलेला आहे. तर ही समिती लक्षात ठेवायची रंजना प्रकाश देसाई. तर रंजना प्रकाश देसाई हे नाव मागच्या 1 वर्षात चर्चेत आहे 2-3 कारणासाठी. ते मी तर लगेच सांगून टाकतो, प्रिलिम्सला महत्वाचं आहे. एक म्हणजे जे डिलिमिटेशन कमिशन नेमलं होतं जम्मू काश्मीरसाठी 2020 मध्ये, ठीक आहे, त्याच्या त्या अध्यक्ष होत्या डिलिमिटेशन कमिशनच्या. आणि दुसरं म्हणजे सध्या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष. ठीक आहे. रंजना प्रकाश देसाई उत्तराखंडचे समान नागरिक कायदा विधेयक आहे त्याच्यासाठीची समिती होती. आणि दुसरं म्हणजे डिलिमिटेशन कमिशन, आपल्याला अजून तो मुद्दा चर्चा आहे पुढे. त्याच्या 2020 ला जे जम्मू काश्मीर आणि नॉर्थ ईस्टचे 4 राज्य यांच्यासाठी नेमलं होतं त्याच्या अध्यक्ष होत्या. आणि तिसरं काय प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, सध्याचा करंट अध्यक्ष आहे जून 2022 पासून. ठीक आहे. तर आपण पुन्हा बॅक टू UCC समान नागरिक कायदा. समान नागरिक कायद्यामध्ये काय होईल, जे विविध धर्मानुसार पर्सनल लॉ आहे, पर्सनल लॉ आहे, पारसी, अशा पर्सनल लॉ नुसार 4-5 गोष्टी गव्हर्न केल्या जातात वेगवेगळ्या. जसं की विवाह आहे, घटस्फोट आहे, संपत्ती वारसा आहे, दत्तक घेणे आणि पोटगी विषयीचे. ठीक आहे. हे 4-5 मुद्दे हिंदू लॉ अंतर्गत शीख, बौद्ध आणि जैन हे 3 धर्म हिंदू लॉ अंतर्गतच गव्हर्न केले जातात. ठीक आहे. पण बाकीचे जे धर्म आहेत त्याच्यासाठी आपण पर्सनल लॉ आहे. ठीक आहे. याच्यामुळे काय आहे, जे भारतातील सिव्हिल लॉ आहे, ठीक आहे, ते थोडेसे वेगवेगळे आहेत. काही धर्माला जसं की काही धर्मामध्ये प्रथा परंपरेच्या नावाखाली स्त्रियांच्या विरोधातल्या अनिष्ट प्रथा पण चालू राहिलेल्या दिसतात. जसं की आपण ट्रिपल तलाक त्याचं उदाहरण होतं, त्याच्यानंतर मग हलाला त्याचं उदाहरण आहे, त्याच्यानंतर बहुपत्नीत्व त्याचं उदाहरण आहे. अशा प्रथा परंपरा संपवायच्या आणि सर्व नागरिक समान या एकाच सगळ्यांना समान नागरिक एकाच भावनेतून तुमच्याकडे बघितलं जाईल. नागरिक याच चष्म्यातून सरकार किंवा राज्य तुमच्याकडे बघेल. आणि तुम्ही हिंदू असाल, मुस्लिम असाल, ख्रिश्चन असाल, शीख असाल, बौद्ध असाल, याच्याशी देणं घेणं नाही. तुम्ही भारताचे या राज्याचे नागरिक आहात असंच म्हणून तुमच्याकडे बघितलं जाईल आणि धर्मावर आधारित कसला भेदभाव केला जाणार नाही, ही त्याच्या मागची भूमिका आहे. ठीक आहे. तर हे त्याचं बरोबर. ह्याच्यामुळे कोणाच्या धार्मिक अधिकारावर त्याला येतील का, तर कलम 25 अंतर्गत भारताच्या राज्यघटनेच्या कलम 25 अंतर्गत जे धार्मिक अधिकार देण्यात आलेले आहेत त्याच्या अंतर्गत धार्मिक आचरण, प्रगटीकरण, प्रसार, प्रचार करण्याचे कसल्याही अधिकारावर बंधन येणार नाही. त्यामुळे समान नागरिक कायद्याचा एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की जी भीती दाखवली जाते धार्मिक आधारावर बंधन येतील, ते आपल्याला याच्यावर दिसत नाही. ठीक आहे. अजून काय याच्यामध्ये पुढचा मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे ट्रायबल्स. याच्यामध्ये सूट दिलेली आहे ट्रायबल्स. भारतामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्याच्या बाबतीत मोस्ट ऑफ वेळा चर्चा करताना
पर्टिक्युलर मुस्लिमच विरोध करतील वगैरे असे चर्चेमध्ये असायचे मुद्दे. पण ट्रायबल्सच्या प्रथा परंपरा खूप जास्त विभिन्न आणि वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे ट्रायबल्स कडनं पण विरोध होत होता समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी. आणि उत्तराखंडने काय केलं तर याच्यानंतर एसटी पॉप्युलेशन जे आहे, ट्रायबल पॉप्युलेशन आहे, 2.5% वगैरे काहीतरी उत्तराखंडमध्ये आहे, त्यांना त्याच्यामधून वगळलेलं आहे. ठीक आहे, ट्रायबल्सला उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा लागू नाही, त्यांना वगळलेला आहे. हा मुद्दा इथे चर्चेत. ठीक आहे, 2.9% इथंच दिले, सॉरी 2.5 म्हटलं. ट्रायबल पॉप्युलेशन किती आहे? 2.9% आहे. ठीक आहे. दुसरं, विवाहाचं वय सेम केलंय. ठीक आहे, मुलींसाठी 18 वर्ष आणि मुलांसाठी 21 वर्ष. विवाहाच्या वयामध्ये कसलाही बदल केलेला किंवा कुठल्याही धर्माच्या असतात वेगवेगळ्या धार्मिक कायद्यानुसार विवाहाचं वय असेल. आता सर्वांसाठी समान 18 आणि 21 हे विवाहाचं वय असेल, त्यावेळी इथे चर्चा केलेली आहे. ठीक आहे, आपण बघितलं समान नागरिक कायदा उत्तराखंडने कलम 44 ची अंमलबजावणी केली. तर तुम्ही पर्टिक्युलर काय आहे उत्तराखंडने काय केलं? बऱ्याच चर्चेमध्ये असं सुद्धा उत्तराखंडने जेव्हा समिती नेमली होती तेव्हा कोणतरी सुप्रीम कोर्टामध्ये पण गेलं होतं आणि त्यांनी असा मुद्दा मांडला की उत्तराखंड किंवा कोणत्याही राज्याला समान नागरिक कायदा करण्याचा अधिकार नाही, फक्त केंद्र सरकारचा अधिकार आहे. तर सुप्रीम कोर्टने ही जी पेटिशन होती ती पेटिशन त्यांनी खारिज करून टाकलेली. त्याचं कारण असं आहे की समान नागरिक कायदा करण्याचा अधिकार राज्याला आहे. त्याचं कारण समान नागरिक कायद्यामध्ये काय असतं? विवाह घटस्फोटासंबंधीचे, पोटगी संबंधीचे आणि दत्तक संबंधीचे कायदे असतात, जे की भारताच्या 7व्या अनुसूची अंतर्गत कशामध्ये येतात ते इथंच सांगतो. पुढे न्यूज आहे. हा, मी तुम्हाला मुद्दा सांगत होतो की सुप्रीम कोर्टाने ज्याच्यावर काय स्टँड घेतलेला आहे, तर एक पेटिशन अशी गेली होती कोर्टामध्ये की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की राज्याला कायदा करण्याचा अधिकार नाही, पण हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये विवाह, घटस्फोट, पोटगी, दत्तक हे जे मुद्दे आहेत ते कन्करंट लिस्ट मध्ये येतात. त्याच्यामध्ये येतात समवर्ती सूचीमध्ये येतात. भारताच्या समवर्ती सूचीमध्ये एंट्री 5 मध्ये येतात. समवर्ती सूचीमधले विषय असल्यामुळे राज्य आणि केंद्र दोघं पण काय करू शकतात, त्याच्यावर कायदा बनवू शकतात. ठीक आहे, भारताच्या 7व्या अनुसूचीमध्ये किंवा परिशिष्टामध्ये ज्या 3 सूच्या दिलेल्या आहेत, केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची, तर हा जो विषय आहे म्हणजे विवाह, घटस्फोट, पोटगी, दत्तक हे जे समान नागरिक कायद्यासंबंधीचे जे विषय आहेत ते कशामध्ये येतात? समवर्ती सूचीमध्ये येतात. ठीक आहे, त्यामुळे त्याच्यावर राज्य कायदा बनवू शकतात आणि सुप्रीम कोर्ट सांगायची आवश्यकता नाही. सुप्रीम कोर्टाने ती पिटिशन काय खारिज केली. अजून याच्या इतिहासाच्या बाबतीत आपल्याला जर बोलायचं झालं तर 2-3 महत्वाच्या केसेस आहेत. ठीक आहे, शहाबानू खटला पण माहिती असेल तुम्हाला, 1985 शहाबानू खटला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 1995 ठरला मुदगल हा एक खटला आहे. तिसरा महत्वाचा खटला आहे तो जॉन वल्लमोत्तम केरळ मधला खटला आहे, तो 2003 चा. ठीक आहे, हे 3 खटले समान नागरिक कायद्याशी संबंधित आहेत. तिन्ही खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने समान नागरिक कायदा अजूनही लागू झाला नाही त्याच्याबद्दल खेद व्यक्त केलेला आहे, डेड लेटर झालंय. ठीक आहे, पण त्यांनी तो लागू करण्यासंबंधी डायरेक्शन देण्याचे मात्र सरकारला टाळलेलं. ठीक आहे, 3 महत्वाच्या केस लक्षात ठेवा. सरला मुदगल, शहाबानू आणि जॉन वल्लमोत्तम. ठीक आहे, केरळ मधली एक केस आहे. 3 महत्वाच्या केसेस. हे झालं पूर्ण हिस्ट्री बद्दल आपण बोलत होतो, समान नागरिक कायद्याशी संबंधित असणार. आता ऍक्च्युअली उत्तराखंडने काय केले त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. तुम्ही असं म्हणाल की हिस्ट्री झाली सांगून, पण बातमी काय होती, काय ना काय चालतं. ठीक आहे, असं नको व्हायला. तर आपण बघूयात आता. मग हे बघा, in matters related to divorce, men and women would have the same right. He said the UCC provides for a 3-year imprisonment and fine of 1 lakh or both for a person found committing halal.
ठीक आहे. हलाला नावाची एक इस्लाममध्ये म्हणजे मुस्लिमांमध्ये एक पद्धत आहे हलाला. ठीक आहे. तर याच्यामध्ये ही जी प्रथा जर तुम्ही प्रॅक्टिस केली, त्या प्रथेचा तुम्ही अवलंब केला, प्रथा फॉलो करताना कोण आढळलं तर त्याच्यासाठी 3 वर्ष किंवा 1 लाख रुपये असा दंडाची याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. ठीक आहे. चीफ मिनिस्टर याच्यामध्ये एखाद्या विवाह केलेल्या व्यक्तीनं जर धर्म बदलला, त्याच्या वैवाहिक पार्टनरच्या संमती न घेता, तर त्याच्यासाठी पण त्यांनी काय शिक्षेची तरतूद केलेली आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये खूप वेगळी प्रोव्हिजन आहे ती म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल. त्यांनी असं सांगितलंय कायद्यामध्ये की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जर तुम्ही असाल, मला 1 महिन्याच्या आत जी लोकल अथॉरिटी आहे, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ठीक आहे, त्यांच्याशी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये पडल्यानंतर पण आणि ब्रेकअप झालं, ठीक आहे, रजिस्ट्रेशन करा, दोन्ही रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी केलं आहे. ही एक थोडीशी स्ट्रेंथ प्रोव्हिजन याच्या संबंधित आहे, लिव्ह इन रिलेशनशिपच्या संबंधित. आणि जर ते केलं नाही तर त्याच्यासाठी 3 महिने किंवा 25,000 रुपये किंवा दोन्ही पण दंड आकारण्यात येईल असं तिथं सांगितलेलं आहे. आणि लिव्ह इन रिलेशनशिप मधनं जन्मलेले जी बालकं असतील ती बालकं मात्र लेजिटिमेट बालकं असणार आहे. ठीक आहे. सो या काय महत्वाच्या तरतूद आहे. त्याच्यामध्ये जर प्रिलिम्सला क्वेश्चन येईल तो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा असेल. पहिलं राज्य कोणते? उत्तराखंड आहे. कुठली समिती होती? रंजना प्रसाद देसाई. DTSP मध्ये कुठं तरतूद आहे? कलम 44 मध्ये तरतूद आहे. संविधान सभेत KM मुन्शी काय म्हटले, डॉक्टर आंबेडकर काय म्हटले याच्या संबंधित आहे. सुप्रीम कोर्टाच्या केसेस कुठल्या आहेत? सारगामुद्दल, शाहबानो, नंतर सायराबानो एक केस आहे. ठीक आहे. सायराबानो आणि जॉन मुल्ला मक्तम या 4-5 महत्वाच्या केसेस त्याच्या संदर्भात आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर हे झालं UCC संदर्भात आता आपण बघितलं. ठीक आहे. दुसरी महत्वाची बातमी महाराष्ट्रात नाही. ठीक आहे. ती बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादी संबंधित बातमी. अजितदादा आणि शरद पवार गट दोन्ही गटामध्ये राष्ट्रवादी कोणाची याच्यावर वाद झाले. 10 सुनावण्या झाल्या आणि 10 सुनावण्या झाल्यानंतर काल इलेक्शन कमिशनने काय केलंय, त्यांचं वर्डिक्ट किंवा त्यांची ऑर्डर पास केली. ठीक आहे. याच्या संबंधित आपल्याला मुख्य परीक्षेला वेगवेगळे मुद्दे येऊ शकतात. खरं तर त्याच्यामध्ये अँटी डिफेक्शन लॉ आहे, 10th शेड्यूल संदर्भात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले एथिकल इश्यू असतील, ठीक आहे, नैतिक मुद्दे असतील, त्याच्या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. ऑब्जेक्टिव्हला विचारला तर याच्यामध्ये काही जे मुद्दे आहेत, जे प्रश्न तयार होतात ते प्रश्न आता आपण प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने बघूया. ठीक आहे. इन स्टेप बॅक टू वेटरन पॉलिटिशियन शरद पवार. ठीक आहे. Election Commission on Tuesday held that the faction led by his nephew Ajit Pawar was the real NCP. ठीक आहे. रिअल NCP म्हणून कोणत्या गटाला मान्यता दिली आहे? अजित पवार गटाला मान्यता दिलेली आहे. अजित दादांचा गट तुम्ही बघू शकता इथं. ठीक आहे. तर इलेक्शन कमिशन त्यांचे आपल्याला मुद्दे महत्वाचे लक्षात घेण्यासाठी इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिलाय तो कशाच्या आधारावर दिलाय तर इलेक्शन ऑर्डर 1968. आपल्याला माहिती इलेक्शन कमिशन जे आहे ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी अर्धन्यायिक संस्था आहे. ठीक आहे. त्याच्या अर्धन्यायिक संस्थेमधलं अर्धन्यायिक संस्था म्हणून महत्वाचं काम काय इलेक्शन कमिशन, तर त्यांच्या पुढे जे वाद येतील त्या वाद खास करून त्यांच्या पुढे वाद हे खरा पक्ष कोणाचा या दाव्याच्या संदर्भात येतात. आजपर्यंत अनेक वाद त्यांच्या पुढे आलेले आहेत. ठीक आहे. तर ते वाद जेव्हा येतात तेव्हा इलेक्शन ऑर्डर सिम्बॉल अलोकेशन ही जी आहे ती 1968 प्रिलिम्सला इथे प्रश्न तयार होतो. ठीक आहे. इलेक्शन ऑर्डर कुठल्या अंतर्गत सोडतात, कोणत्या कायद्याच्या अंतर्गत सोडवतात असा त्याच्यासाठी ऑप्शन RPA 1950, RPA 1951 असं सांगू शकतात. पण इलेक्शन ऑर्डर 1968 अंतर्गत हे वाद एंटरटेन केले जातात आणि सोडवले जातात, हे लक्षात घ्या. दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये येतो तो म्हणजे की याच्यातील 15 पॅरा 15, ठीक आहे, सारखा पॅरा 15 चर्चेमध्ये टाकतो. पॅरा 15 मध्ये सांगितलेले दोन गटामध्ये जर वाद असतील आणि इलेक्शन सिम्बॉल
पार्टी चिन्ह आणि पार्टीवर जर त्यांनी दावा ठोकला असेल तर त्याच्या संदर्भात इलेक्शन कमिशनने काय प्रोसिजर फॉलो केली पाहिजे याच्याविषयी चर्चा आहे. ठीक आहे. इलेक्शन कमिशन जसे वाद सुरू झाले मागच्या वर्षी 2022 मध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दोघांमध्ये शिवसेनेवरनं वाद सुरू होता, तेव्हा पण ही ऑर्डर आणि इलेक्शन कमिशनचे हे पॉवर आपण काय चर्चेमध्ये बघितले. आतापर्यंत चर्चेमध्ये आलेले आहे. ठीक आहे. याच्या संदर्भात आपण सारखं म्हणतो 3 टेस्ट किंवा त्याला ट्रिपल टेस्ट इलेक्शन कमिशन ट्रिपल टेस्ट वापरतं आणि त्यानुसार ऑर्डर देतं किंवा जजमेंट देतं, निकाल देतं असं सारखं न्यूज मध्ये ऐकतो. ट्रिपल टेस्ट म्हणजे काय? 1968 मध्ये जेव्हा हे इलेक्शन ऑर्डर आणि कायदा आला त्याच्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या पुढे एक केस आली 1971 मध्ये, ज्याला सादिक अली केस म्हणतात. ज्याला काय सादिक अली केस. ठीक आहे. तुम्ही पण सारखं न्यूज मध्ये ऐकत असाल. सादिक अली हे त्यावेळेसच्या काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1971 ते 73 असे ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि 1969 पासून काय काँग्रेसमध्ये 2 गट तयार झाले. एका बाजूला इंदिरा गट होता, त्यांना काँग्रेस आर असं म्हटलं जायचं. दुसऱ्या बाजूला ते जुने नेते होते, कामराज असतील, त्यानंतर बिजली बापू असतील, मोरारजी देसाई असतील, नीलम संजीव रेड्डी असतील, हे जे जुने गट होते सिंडिकेट, त्यांना काँग्रेस को म्हटलं जायचं. तर काँग्रेस कोच्या गटातले सादिक अली होते. ठीक आहे. यांच्या नावाने ती केस फेमस आहे. आणि त्या केस मध्ये काय ट्रिपल टेस्ट इस्टॅब्लिश झाली, पण उचलून धरली. याच्यानुसार एखाद्या पक्षामध्ये वाद कोणता पक्ष कोणाला दिला जाईल याच्याविषयी निर्णय घेतला जातो. पहिल्या याच्यामध्ये असतं ट्रिपल टेस्ट मध्ये की त्या पक्षाचे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह, ध्येय आणि धोरण किंवा ध्येय आणि उद्दिष्ट याला धरून दोन्ही गट आहेत का हे टेस्ट केलं जातं. दुसरं असतं पक्षाची घटना, त्या पक्षाच्या घटनेच्या विरोधात दोन्ही गटापैकी तुम्ही काम केलेलं याला धरून बघितलं जातं विवाद सोडवताना. तिसरा आहे म्हणजे मेजॉरिटी. इंटरेस्टिंगली मागच्या किंवा सगळ्याच केसमध्ये असतं. ठीक आहे. म्हणजे आजपर्यंत मला वाटतं आपण त्याच्यावर सेपरेटच बोललं पाहिजे. ठीक आहे. आजपर्यंत महत्वाच्या केसेस झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये तिसरी जी टेस्ट आहे त्या टेस्टला धरूनच निर्णय दिलेला आहे. ठीक आहे. अजितदादांच्या केसमध्ये पण हे झाले मेजॉरिटीला धरून. ठीक आहे. कारण हे दोन्ही खूप ऍबस्ट्रॅक्ट आहेत, याच्याबद्दल जास्त फिक्स एक आरोप करून त्याच्यावर निर्णय सुनावता येत नाही. मेजॉरिटी कोणाच्या बाजूने, कोणती मेजॉरिटी तर लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी म्हणजे वैधानिक, तुमचे आमदार आणि तुमचे खासदार कोणाच्या बाजूने आहेत. ठीक आहे. हे बघितलं जातं. आणि दुसरं काय तुमचे संघटनात्मक जी रचना असते, तुमचे शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, त्यानंतर कार्यकारी परिषद, राष्ट्रीय कार्यकारिणी इत्यादी जे आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये मेजॉरिटी कोणाच्या बाजूने आहे याच्यावर लक्ष दिलं जातं. खास करून इथं लेजिस्लेटिव्ह वैधानिक मेजॉरिटीचा मुद्दा महत्वाचा ठरतो. आणि वैधानिक मेजॉरिटी इथं अजितदादांच्या बाजूने होती. ठीक आहे. त्यामुळे ही टेस्ट धरली आणि वैधानिक मेजॉरिटी ला धरून निर्णय दिलेला दिसतो. याच्यामध्ये एक पण अजून सांगितलेलं आहे, अजितदादा गटाकडून असं सांगितण्यात आलं होतं की 2022 मध्ये जी शरद पवारांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, तर 2028 मध्ये पण जी अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती तीच घटनाविरोधी निवड होती, घटनेला धरून नव्हती. आणि निर्णय घेताना शरद पवार हे कोणाला विचारात घेत नव्हते आणि एक मनमानी पद्धतीने निर्णय घेत होते, असाही आरोप करण्यात आला होता. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमिशनने ते पण मुद्दे त्यांच्या 141 पानाचं जे रिटर्न जजमेंट आहे, 141 पानाचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलं आहे. आपल्याला एकदम महत्वाचा मुद्दा काय ठरतो प्रिलिमसाठी, एक इलेक्शन ऑर्डर 1968 आहे, त्याच्यामध्ये पॅरा 15 हा डील करतो दोन पक्षामध्ये, दोन गटामध्ये जर वाद असतील तर त्याच्या संबंधित. त्यानंतर ट्रिपल टेस्ट सादिक अली केसमध्ये सांगितले सुप्रीम कोर्टने मान्य केलेली इलेक्शन कमिशन ती वापरते ट्रिपल टेस्ट. त्याच्यामध्ये पहिले एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह बघितले जातात, त्याच्या विरोधात कोणता गट आहे, दुसरं घटना पक्षाची जी घटना आहे त्याच्या विरोधात कोणी कार्य करते का दोन्ही गटांमध्ये, आणि तिसरं मेजॉरिटी कोणाच्या बाजूने आहे. ठीक आहे. तर तिसरं खूप महत्वाचं ठरतं, कारण हे पहिल्या दोन मध्ये असं सिद्ध करता येत नाही कॉन्क्रीट पण हे घटनेचे विरोधी दोघे घटना पाळत नाही. हे भारी सांगितलंय इलेक्शन कमिशनने या बाबतीमध्ये की दोन्ही घटना पक्षाची पाळत नाही, असं आहे की कुठेतरी मी त्या ऑर्डर मध्ये वाचल्याचं आठवतंय मला. ठीक आहे. सो हे इलेक्शन हे एक महत्वाचे मुद्दे आपल्याला पीएमच्या दृष्टीने आहे. ठीक आहे.
तर याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा एखाद्या पक्षाचं रजिस्ट्रेशन केलं जातं, पक्षाचं रजिस्ट्रेशन केलं जातं ते RPF रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 त्यातलं कलम 29A हे राज्यसेवा मुख्यला महत्वाचं ठरू शकतं पेपर GS 2 ला, ठीक आहे. तर त्यामुळे लक्षात ठेवा पक्षाचं रजिस्ट्रेशन करताना RPF 1929A या आर्टिकल अंतर्गत रजिस्ट्रेशन केलं जातं, ठीक आहे. तर ही एक महत्वाची न्यूज होती, ही एक महत्वाचं एडिटोरियल पेजवरची लेख आहे. Union governments range on financial transfer to state, ठीक आहे. आपल्याला संघ राज्य हा विषय आहे, ठीक आहे. राज्य केंद्रातील संबंध त्याच्या दृष्टीनं की आपण फायनान्शियल फेडरलिझम असा आपण मुद्द्याखाली हे गोष्टी घेऊ शकतो. त्याच्यामध्ये काय त्यांनी चर्चा केलेली आहे की केंद्राकडे जे कर गोळा होतो त्या करामधून ठराविक वाटा राज्याला द्यावा लागतो. मागच्या काही वर्षांमध्ये तो वाटा कशासाठी होत चालला म्हणजे आपल्याला टक्केवारीमध्ये वाढताना दिसतोय. ऍक्च्युअल नंबर मध्ये केंद्र सरकारचा कर खूप वाढत चाललाय. ते एकूण कन्सेप्ट आहे तिथं आपल्याला बघायचं, त्याचा ऍब्सोल्यूट नंबर मध्ये जरी आपल्याला पैसे वाढताना दिसले तरी पण तो जो वाटा दिला जातो तो वाटा कसा कमी आहे हे सांगायचा प्रयत्न. दोघं जण लेखक आहेत, व्हाईस चेअरमन ऑफ प्लॅनिंग कमिशन तामिळनाडू जयरंजन सर आणि श्रीनिवासन सर, ठीक आहे. तामिळनाडूच्या कॉन्टेक्स्टने लिहिला आहे त्यांनी, पण त्यांनी महत्वाचे काही मुद्दे इथं मांडलेले ते आपण बघूया. आता यातले काय 14 फायनान्स कमिशन 14वा वित्त आयोग होता जो की 15-16 मध्ये नेमला होता, ठीक आहे. त्याचे अध्यक्ष कोण 15-20 या कालावधीमध्ये असणार होता आणि त्याचे अध्यक्ष होते रेड्डी YV रेड्डी 14व्या वित्त आयोगाचे. आपल्याला राज्यसेवा UPSC दोन्ही परीक्षेसाठी काय 1 ते 15 आता 16 वापर, ठीक आहे. वित्त आयोगाचा कालावधी आणि त्यांचे अध्यक्ष क्रॉनॉलॉजिकली माहितच पाहिजे. आता मुख्य परीक्षेला पण त्याच्यावर प्रश्न आलेला होता दरवर्षी विचारतो, ठीक आहे. तर 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष रेड्डी होते, ठीक आहे. त्यांनी काय केलेले 42% डिव्होल्युशन केलेले. केंद्राकडे जे कर जमा होईल त्याच्या 42% पैसे राज्यांना दिले पाहिजे असं त्याचा अर्थ आहे, ठीक आहे. 42%. त्याच्या आधी 13वा जो वित्त आयोग होता त्यांनी 32% सांगितलं होतं. 14व्या वित्त आयोगाने डायरेक्ट 10% वाढ केली आणि 42% सांगितलेले, ठीक आहे. त्याच्यानंतर 15व्या वित्त आयोगाने काय केलं तर 41% केलं. 15व्या वित्त आयोगाने 41% केलं. त्याचं कारण देताना त्यांनी सांगितलं की 2 युटी ज्या नवीन तयार झाल्या जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 युटीसाठी 1% कपात केली आणि म्हणून 42% ऐवजी आता आम्ही किती पर्सेंट द्यायला सांगणार आहोत 41% असं त्यांनी सांगितलेलं, ठीक आहे. पुन्हा सांगतो 14व्या वित्त आयोगाने 13व्या वित्त आयोगाने 32% सांगितलं, 14व्या वित्त आयोगाने 42% सांगितले. 15व्या वित्त आयोगाने काय केलं 41% सांगितलं, 1% कपात केली. त्यांनी कारण काय दिलेलं त्याच्यामध्ये, ठीक आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 नवीन युटी तयार झाले हे त्यांनी कारण दिलेलं होतं. आता एक दुसरी महत्वाची त्यांनी बेसिक मॅथ सांगितलेले, ठीक आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू काय असतो, कारण राज्यांना जे पैसे दिलेले जातात ना ते नेट टॅक्स रेव्हेन्यू मधून दिले जातात. नेट टॅक्स रेव्हेन्यू याच्या 41% राज्यांना वाटा दिला जातो. तर दुसरी एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू. आता ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे काय, टोटल कर महसूल जो की गोळा झाला, ठीक आहे. मग ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू मधनं काही गोष्टी कमी केल्यानंतर नेट टॅक्स रेव्हेन्यू ही कन्सेप्ट होतो, म्हणजे जो उरतो तो नेट टॅक्स रेव्हेन्यू आहे, ठीक आहे. मग ह्याच्यामधनं काय आहे तर जेव्हा पैसे दिले जातात राज्याला केंद्राकडून तेव्हा ते नेट टॅक्स रेव्हेन्यू मधनं दिले जातात. म्हणजे ह्याच्यातनं काय काय वजा करतात ह्या गोष्टी महत्वाच्या. ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू मधनं एक तर कर संकलनाचा जो खर्च आहे तो वजा करतो, जो की केला पाहिजे. पण जनरली काय डिप्रिसिएशन वजा करूनच नेट काढतो,
तर इथं फक्त एवढं वजा करायला पाहिजे असं वाटू शकतं, पण तिथं अजून काय काय वजा करतात. युटीला दिले जाणारे पैसे पण वजा करतात, युटीचा टॅक्स पण वजा करतात ग्रॉस म्हणून. दुसरं जे सेस गोळा केले जातात, उपकर आणि सरचार्ज, ठीक आहे, उपकर आणि सरचार्ज अधिभार असं म्हटलं जातं, ठीक आहे, जो की विशिष्ट लोकांवर असतो. हे लक्षात ठेवायचं. मोठं सांगतोय दोन्हीमध्ये सेस सरचार्ज म्हणजे काय करते, सेस हा सगळ्यांवर असतो, सर्व टॅक्स किती भरा मला सगळ्यांना पर्टिक्युलर सेस लावलेला असतो, जे तुम्ही खरेदी कराल त्याच्यावर, ठीक आहे, जे काय मोठं असतं. सरचार्ज काय, जसं तुमचं इन्कम वाढत जातं, ठीक आहे, तसं तुमच्यावर सरचार्ज हा विशिष्ट लोकांवरच असतो, तो सेस हा सर्व लोकांवर टॅक्स भरणार आहे, ठीक आहे. आता ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू मधून कर संकलन वजा केलं, युटीला जाणारा टॅक्स वजा केला, सेस वजा केला, सरचार्ज वजा केला, तर खूप कमी पैसे राहतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे कमी पैसे राहिलेले जे ते नेट रेव्हेन्यू त्याच्यातनं 41% रुपये दिले जातात. त्यांनी काय सांगितलंय की बाबा मागच्या काही वर्षामध्ये जर बघितलं आपण तर ह्या दोन गोष्टीमध्ये खूप वाढ होईल, सेस सरचार्ज, आणि त्याच्यातनं जो पैसा मिळतो तो पैसा खूप जास्त आहे केंद्र सरकार आपण दिले. हा 2015-16 मध्ये 85,000 कोटी रुपये मिळायचे सेस आणि सरचार्ज मधून. त्यांनी आता सांगितलं आता 3.63 लाख कोटी रुपये मिळतात. पण याचा राज्यांना काय उपयोग होत नाही, कारण हे राज्यांना द्यायचे जे गणित आहे नेट टॅक्स गणित त्याच्यामधलं आधीच वजा करूनच नेट टॅक्स काढलं जातं. त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे काय राज्यांचा तोटा होतो, ठीक आहे. हे मुद्दा लक्षात आला. सो त्यांनी थोडक्यामध्ये काय सांगितलं की नेट टॅक्स रेव्हेन्यू मध्ये या गोष्टी सेस आणि सरचार्ज नसल्यामुळे राज्य तोटा होत आहे. या गोष्टी मागच्या काही 5 वर्षामध्ये सेस आणि सरचार्ज म्हणून मिळणारा टॅक्स खूप जास्त प्रमाणात ऑलमोस्ट 2.5 पट वाढलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे, आय होप तुम्हाला समजला असेल. दुसरा मुद्दा आहे तर ते म्हणजे मोर सेंट्रलायझेशन ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर, ठीक आहे. आपण जेव्हा स्कीमची बघतो समजा आपल्याला दोन प्रकारच्या स्कीम असतात गव्हर्नमेंट स्कीम, हे माहिती आहे, ठीक आहे. एक असते ते म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम सीएसएस, ठीक आहे. एक असते सीएसएस सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, दुसरी असते सेंट्रल सेक्टर स्कीम. या दोन प्रकारच्या स्कीम आहेत. आता याच्यामध्ये फरक काय, सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम जी असते ती स्कीम प्रमोट कोण करतं किंवा त्याच्यामध्ये सुरू कोण करतं, केंद्र सरकार सुरू करतं, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये राज्यांना काही निधीचा वाटा द्यावा लागतो. अंमलबजावणी कोण करतं, प्रमोट केंद्र करतं, राज्याला निधीचा वाटा द्यावा लागतो, अंमल पण कोण करतं, ठीक आहे. याला सेंट्रल सेक्टर स्कीम असं म्हटलं जातं. त्यामध्ये पार्शियल फंडिंग असते, आपण ते बघतो 60-40 ते, ठीक आहे. त्याच्यामध्ये पार्शियल फंडिंग आपल्याला राज्याकडून दिसते. आता ह्याच्या ही का स्कीम केंद्र सरकारकडून लॉन्च केली जाते, त्याच्यामध्ये प्रायोरिटी सेट केले जातात केंद्र सरकारकडून, आणि राज्यांनी स्वतःचा निधी पण द्यायचा आणि त्याची अंमलबजावणी पण करायची, ती फॉलो करायची साधारण. तर यांनी याच्यामध्ये डिस्कस करताना काय सांगितलेले की याच्यामुळे होतं काय, त्याचे गरीब आणि छोटी राज्य आहेत त्यांना त्याच्या मागे जावंच लागतं, त्यांची इच्छा असो की नसो. केंद्र सरकारने एखादी सीएसएस सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम सुरू केली, राज्याची इच्छा असो नसो ती स्कीम राज्याला घ्यावी लागते, स्वतःचा पैसाही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावा लागतो. आणि छोट्या राज्यांसाठी खूप जास्त अवघड आहे, कारण त्याच्यासाठी त्यांना उधार किंवा कर्ज घ्यावं लागतं थोडक्यामध्ये, आणि त्यांचं पब्लिक फायनान्स पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहतो. सो हे तिथं त्यांनी चर्चा केलेली सीएसएस राज्यांच्या दृष्टिकोनात. दुसरं आहे सेंटर सेक्टर स्कीम. याच्यामध्ये काय, हा सीएसएस मध्ये त्यांनी अजून सांगितलंय सध्या 59 स्कीम अशा आहेत ज्या सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहेत, आणि सेंट्रल सेक्टर स्कीम याच्यामध्ये 740 स्कीम, सॉरी 700 स्कीम आहेत ज्या की केंद्र सरकार लॉन्च करते आणि केंद्र सरकार खर्च पूर्णपणे
उचलतं. ठीक आहे. ह्याच्यामधनं काय होतं, सेंट्रल सेक्टर स्कीम मधनं केंद्र सरकार त्यांना पाहिजे असतील त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये खर्च करतं. याच्यामध्ये राज्याचा वाटा काही नसतो. ठीक आहे. या दोन गोष्टीची त्यांनी चर्चा केलेली आहे. दुसरा एक मुद्दा काय आहे की त्यांनी मांडलंय की ह्या ज्या स्कीम आहेत त्यांना कसलाही वैधानिक आधार नाही. म्हणजे त्याला फायनान्शियल वित्त आयोग वैधानिक आधार नाही. वित्त आयोग त्यावेळेस त्यांच्या रेग्युलेशन सांगतो 41 करा 42 करा. ठीक आहे. तर वित्त आयोगाने अशी कुठली शिफारस केलेली नसते. ठीक आहे. सेंट्रल रिस्पॉन्सिबिलिटी स्कीमची किंवा सेंट्रल सेक्टर स्कीमची त्याच्या संदर्भात काही चर्चा नव्हती. त्यामुळे वैधानिक आधार नसलेल्या स्कीम आहेत किंवा त्याचं वर्गीकरण आहे त्याच्यामुळे राज्यांवर बर्डन येत आहे असं थोडक्यात त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आणि मग शेवटी सांगितलंय की बाबा 14व्या तारखेला 42% सांगितलं होतं, 15व्या 41% सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि 16व्या काय करतो याच्या संदर्भात ते बोलत आहे. हे झालं एक महत्वाचं होतं आपल्याला राज्य वित्तीय संघराच्या संदर्भात आर्टिकल आहे. ठीक आहे. असं जे आर्टिकल पुढच्या पेजवर पण आहे ते पण आपण बघून घेऊया. इथं सेव्हिअर इरोजन ऑफ फिस्कल फेडरलिझम आताच आपण चर्चा केली वित्तीय संघराज्यवाद. वित्तीय संघराज्यवाद हे मराठी शब्द आपल्याला ठीक आहे. तर झाले काय, केरळ सरकारने दिल्लीमध्ये निदर्शनं केली. केरळ सरकारने म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारची विरोधात केंद्र सरकारने काय समजून केले 293 कलम जे आहेत कलम उपकलम 3 जे आहे त्याचा वापर करून केंद्र सरकारने केरळ राज्यावर बंदी घातली कर्ज उचलण्यापासून. ठीक आहे. बाहेरच्या देशातून तर नाहीच नाही, मार्केटमधून बॉन्ड कसल्याही प्रकारे कर्ज उचलू शकत नाही अशी बंदी केरळवर घातलेली. ती केरळची बाजू मांडणारा थोडक्यात काय आहे फिस्कल फेडरलिझम त्याच्यामुळे कसा धोक्यात येतो आपण मुद्दा समजून घेऊया की याच्यामध्ये त्यांनी एक टर्म चर्चेत एनबीसी. एनबीसी म्हणजे काय, नेट बॉरोइंग सिलिंग. नेट बॉरोइंग सिलिंग म्हणजे एक ठराविक अमाऊंट किंवा इथून पुढे तुम्ही पैसे मार्केटमधून उचलू शकत नाही, कर्ज घेऊ शकत नाही. त्याची जी अप्पर कॅप आहे त्याला एनबीसी नेट बॉरोइंग सिलिंग असं म्हटलं जातं. केरळवर लावलेली आहे केंद्र सरकारने कलम 293 सब कलम 3 चा वापर करू. ठीक आहे. आता केरळाचा प्रॉब्लेम काय, केरळाला ह्याच्यामुळं म्हणजे ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही करत पण त्यांनी काय केलं नाही, केरळ गव्हर्नमेंट प्लस केरळ गव्हर्नमेंटच्या ज्या कंपन्या आहेत इतर कंपन्या असतात वेगवेगळ्या एसपीबीज असतात बघा, वेगवेगळे फंड असतात. ठीक आहे. यांना पण बंदी घातलेली आहे कर्ज उचलण्यापासून. फक्त केरळ सरकार ह्याच्यामध्ये जे आहे केरळ सरकार म्हणजे काय, हे झाले बजेटरी बॉरोइंग. केरळ सरकारचे जे कंपन्या आहेत एसपीबी, ठीक आहे, जसं की आपण मेट्रोसाठी वेगळे एंटिटी स्थापन केली जाते. ठीक आहे. नंतर पीएमआरडीए एमएमआरडीए अशा वेगवेगळ्या संस्था असतात सिडको. ठीक आहे. तर यासारख्या ज्या सरकारी संस्था आहेत त्यांना पण कर्ज उचलण्यापासून काय बंदी घातली. याला काय म्हणतात एक्स्ट्रा बजेटरी बॉरोइंग. ज्या कंपन्या असतात त्याच्या या कंपन्या स्वतंत्र त्यांचं व्यवस्थापन चालतं आणि ते कर्ज घेताना पण स्वतंत्रपणे घेतात जरी त्या सरकारचा भाग असला ते बजेट मध्ये नसतं त्याला एक्स्ट्रा बजेटरी बॉरोइंग म्हणतात. तर सरकारने बंदी घालून ह्याच्यावर पण बंदी घातली. ह्याच्यावर बंदी घातल्यामुळे केरळ सरकार जास्त चिडलेलं आहे त्यामुळे स्तब्ध झालं. ठीक आहे. हे महत्वाचं आहे लक्षात घ्या. ते त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा काय, आता आपण एनबीसी बघितलं केरळ केंद्र सरकारने आणि केरळने का त्याला विरोध केला, त्या कंपन्या फंडिंग जे असतं ना ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्यामुळे आणि त्याच्यावरही बंदी जास्त केलेला आहे ते आपण बघितलं. ठीक आहे. आता केरळ सरकारची जी इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटची बॉडी ना, ठीक आहे, केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्ड याच्यावर बंदी येणार आहे. याच्यामुळे पण खूप वेगवेगळे विकास कामं आणि
वेलफेअरच्या स्कीम चालवल्या जातात असं केरळ सरकारचं म्हणणं आहे. आणि ही जी घातलेली बंदी ना हे कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा एक मुद्दा काय मांडलेला आहे म्हणजे आता सरकार सांगताना काय सांगतो केंद्र सरकार की बाबा आम्ही हे का केलेलं आहे तर हे बघा तर युनियन फायनान्स केंद्र सरकारचं म्हणणं काय आहे युनियन फायनान्स मिनिस्टर justified 15 Finance Commission report which said the government at all times may observe strict discipline by resisting any further addition to the stock of budget, transaction and contingency ability. केंद्र सरकारने म्हटलं की बघा 15 आयोगाने असं सांगितलं की राज्य सरकारच्या सर्व स्तरावरच्या राज्य सरकार स्थानिक सरकार यांनी काय वित्तीय शिस्त बाळगली पाहिजे आणि स्वतःचा खर्च कमी केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. केरळचं म्हणणं असं आहे की नोटेबली द फायनान्स कमिशन हॅज नॉट कॉल्ड फॉर द इन्क्लुजन ऑफ द डेट ऑफ द स्टेट ओन एंटरप्राइज इन द एनबीसी. फायनान्स कमिशन ही जरी म्हटलं असतं तरी पण असं कुठंच म्हटलेलं नाही की राज्य सरकारच्या ज्या कंपन्या असतात त्यांचं पण तुम्ही काय करा एनबीसी मध्ये समावेश करा असं कुठेही म्हटलेलं नाही. त्यामुळे स्वतःच्या सोयीनं अर्थ काढलेला आहे असं म्हणणं आहे त्यांचं. आणि हे जे आहे पब्लिक डेट ऑफ द स्टेट हे एंट्री लिस्ट 43 राज्य सूचीमधली आहे म्हणजे राज्य सूचीचा विषय आहे. केंद्राला अधिकार नाही पार्लमेंटला अधिकार नाही असं पण केरळचं म्हणणं आपल्याला इथं दिसतं. आता केंद्र असेल किंवा राज्य असेल इथं एक महत्वाचं आर्टिकल 266(2) मध्ये आपल्याला काय दिसतं पब्लिक अकाउंट दिसतं सार्वजनिक लेखे. 266(1) मध्ये काय असतं कन्सोलिडेटेड फंड असतो संचित निधी. ठीक आहे संचित निधीमध्ये सरकारचं टॅक्स आणि नॉन टॅक्स दोन्ही इन्कम त्याच्यामध्ये असतं. ठीक आहे केंद्र सरकारचं संचित निधी राज्य सरकारच्या पण आर्टिकल 266(1) हे आहे. 266(2) काय पब्लिक अकाउंट सार्वजनिक लोकलेखे ज्याला आपण म्हणतो हा की सरकारचा पैसा नसतो पण सरकारकडे ठेवलेला असतो कुठल्या तरी बचत पत्र स्मॉल सेव्हिंग सिक्युरिटी डिपॉझिट पीएफ रिझर्व्ह फंड इतर डिपॉझिटच्या स्कीम मधनं आणि सरकार ते बँकेप्रमाणे स्वतःजवळ ठेवतं आणि गरज पडेल तसं वापरतं त्याला काय म्हणतात पब्लिक फंड म्हणतात. ठीक आहे बऱ्याच वेळा राज्य काय ह्याच्यावर पब्लिक अकाउंट म्हणतात सार्वजनिक लोकलेखे बऱ्याच वेळा राज्य याच्यावर पण डिपेंड राहतात कशासाठी स्वतःचा खर्च भागवण्यासाठी आणि नंतर ते काय करतात त्याच्यामध्ये भरपाई करतात. ठीक आहे सो ह्याच्यामध्ये हे पण मुद्दा मांडले त्यांनी की हे जे पब्लिक अकाउंट आहेत सार्वजनिक लोकलेखे आहेत याच्यावर पण एनबीसी अंतर्गत बंदी घालण्यात आली त्याच्यात उचलण्यावर ते पण घटनेचे विरोधी आहेत उपस्थित केला जातो. ठीक आहे सो सार्वजनिक लोकलेखे मधनं पैसे उचलणं म्हणजे कर्ज घेणे नाही असं थोडक्यात त्यांनी म्हणले. जे आर्टिकल 293 सांगतं ते काय सांगतं आर्टिकल 293 की कोणत्याही राज्य सरकारला केंद्र सरकारची जर त्यांची स्वतःची देणी बाकी असतील तर राज्य सरकारकडे घेणार आहे. थोडक्यात राज्य सरकारने खर्च केंद्र सरकारच्या सल्ल्याशिवाय त्यांच्या सांगितल्याशिवाय परवानगीशिवाय उचलू नये. तेव्हा जर राज्य सरकारकडे केंद्र सरकारचं काही कर्ज बाकी असेल सगळ्याच राज्य सरकारवर कर्ज असतील तर असं असेल तर केंद्र सरकार बंदी घालू शकतो राज्यांना इतर गोष्टींकडून इतर संस्थांकडून कर्ज घेण्यावर आणि त्याचाच वापर करून इथं केरळवर बंदी घातली. प्रॉब्लेम काय होतं प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये ज्या कंपन्या यांचा समावेश केला कंपन्यांवर पण कर्ज घालण्यावरती घेतली जे की केरळचं म्हणजे चुकीचे. दुसरं आहे ते सार्वजनिक लोकलेखे आहेत 262 मधून त्याच्यावर पण बंदी घातली ह्याच्यातून पैसे उचलायचे नाहीत सांगितले ते पण केरळचं म्हणजे आहे ते आपल्या राज्याच्या तरतुदीशी आहे. केरळचा स्वतःचा FRDM ऍक्ट 2003 चा. ठीक आहे त्याच्या अंतर्गत काय त्यांना टार्गेट ठेवले 2003 ऍक्ट अंतर्गत 2025-26 पर्यंत फिस्कल 3% ठेवायचं असं केरळचं उद्दिष्ट. ठीक आहे इंटरेस्टिंगली त्यांनी जाता टोमणा मारलाय बघा. केरळचं फिस्कल डेफिसिट हे काय चांगल्या परिस्थितीत आहे जे की 2.44% आहे त्यांनी 3% टार्गेट ठेवले त्याच्यापेक्षा कमी आहे. आणि रेव्हेन्यू डिफिसिट महसुली तूट ही 0.88% आहे जी की विदिन लिमिट
केंद्र सरकारचा जो स्वतःचा डेफिसिट बघितलं 2023-24 साठी 5.8%, जे दुप्पट आहे सांगितलं. सो हे काय मुद्दे येतं आपल्याला दिसतात केरळकडनं मांडलेले. एक वित्तीय संघराज्यवाद याच्या संबंधितच्या काही बाबी आहेत, ठीक आहे, तर त्या आपण चर्चेला. तर त्याच्यानंतरची पुढची न्यूज आहे ती आपण बघूया. पुढची बातमी आहे ती म्हणजे डिलिमिटेशन कमिशन संदर्भात, ठीक आहे, परिसीमन आयोग. आता हा खूप महत्वाचा चर्चेतला मुद्दा आहे सध्या पॉलिटिक्सचा, ठीक आहे. डिलिमिटेशन, डिलिमिटेशन म्हणजे काय, परिसीमन म्हणजे काय, व्हॉट इज डिलिमिटेशन एक्सरसाइज, याला मराठीमध्ये परिसीमन असं म्हणतात. परिसीमन म्हणजे काय, तर जेव्हा आपण असं म्हणतो डिलिमिटेशन केलं जातं किंवा परिसीमन केलं जातं तेव्हा त्याची नंबर ऑफ सीट्स वाढवल्या जातात, नंबर ऑफ सीट्स वाढवल्या जातात किंवा मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्र, भौगोलिक क्षेत्र बदलले जाते. आणि तिसरं म्हणजे SC ST यांच्या राखीव जागा संबंधीची तरतूद बदलली जाते. सो जेव्हा आपण डिलिमिटेशन म्हणतो तर डिलिमिटेशन म्हणजे काय, मतदारसंघाचं परिसीमन म्हणजे नंबर ऑफ सीट वाढवल्या जातात, लोकसंख्येनुसार भौगोलिक सीमा बदलली जाते, ठीक आहे. 2008 आधी वेगळे मतदारसंघाचे नाव होते, एरिया वेगळा होता. नंतर मतदारसंघाचे नाव वेगळे झाले, एरिया जास्त तिकडच्या झालेले असते, ठीक आहे. तर हे कशामुळे होतं, डिलिमिटेशन मध्ये होतं. डिलिमिटेशन म्हणजे काय, तर नंबर ऑफ सीट संख्या वाढवली किंवा मतदारसंघाची भौगोलिक सीमा रचना बदलणे. आणि तिसरं म्हणजे SC ST च्या राखीव जागांमध्ये बदल करणे, हे डिलिमिटेशन मध्ये इन्क्लूड होतं, ठीक आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 82 आणि 170, ठीक आहे, 82 मध्ये लोकसभा आणि 170 अंतर्गत विधानसभा, हे दोन कलम काय डिलिमिटेशन संबंधित आहेत. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की प्रत्येक सेन्सस नंतर काय केलं जाईल, मतदारसंघाचे परिसीमन केले जाईल. आतापर्यंत 4 वेळा परिसीमन आहे, त्याच्यासाठी परिसीमन केलं जाईल. परिसीमन कोण करतो, परिसीमन करण्यासाठी आयोग नेमला. आयोग कोण नेमतं, तर संसद एक कायदा करते, संसद एक ऍक्ट करते आणि त्या ऍक्ट नुसार आयोग कोण नेमतं, राष्ट्रपती नेमतो. त्या ऍक्ट नुसार आयोग कोण नेमतं, राष्ट्रपती नेमतात, ठीक आहे. आतापर्यंत 4 वेळा आयोग नेमलाय. त्याच्यासाठी कायदे किती केले म्हणजे 4 वेळा, 1952, 1962, 1972, 2002. आयोग स्थापन करताना म्हणजे थोडस वर्ष 1952 1952 ला स्थापन झालेला आहे. 1962 1963 ला स्थापन झालाय. 1972 1973 ला स्थापन झालाय. 2002 चा 2002 ला स्थापन झालाय. मध्ये जे आहेत ना या 52 62 72 2009 ऍक्टचं वर्ष जनगणनेच्या पुढच्या वर्षी, लक्षात ठेवा, जनगणनेच्या पुढच्या वर्षी पहिले 3 वर्ष जनगणनेच्या स्वातंत्र्यानंतर. आणि जे मधले आहेत 62 ला 63 ला आयोगाची स्थापना, 72 चा 73 ला आयोगाची स्थापना. आता याच्या अध्यक्ष मला एक्झॅक्टली आठवत नाही, राज्यसेवा मुख्य परीक्षेला कुठेतरी पाठ केलेले होते, क्लिक होत आहे तसे मी सांगतो, पण तुम्ही चेक करून घ्या. अध्यक्ष चंद्रशेखर पहिले ह्याचे अध्यक्ष होते, पहिला डिलिमिटेशन कमिशन 1952. दुसऱ्याचे असं मला कुठेतरी आठवतं भार्गव अध्यक्ष होते. मी पुन्हा सांगतो, तुम्ही हे अध्यक्ष करून घ्या, खास करून पहिले तो, ठीक आहे. तिसरे जे आहे 1973 कपूर अध्यक्ष होते. चौथे फिक्स माहिती कुलदीप सिंग अध्यक्ष, ठीक आहे. डिलिमिटेशन कमिशन. आता आपण काय बघितलं, घटनेची तरतूद काय 82-170 मध्ये कधी केलं जातं, प्रत्येक सेन्सस नंतर मतदारसंघाचं परिसीमन करावं अशी तरतूद आहे, ठीक आहे. परिसीमन म्हणजे काय, नंबर ऑफ सीट्स इन्क्रीज करणे लोकसंख्येनुसार, ठीक आहे. मतदारसंघाचे भौगोलिक क्षेत्र बदलणे लोकसंख्या ऍडजस्ट करण्यासाठी
आणि SC/ST राखीव जागांमध्ये बदल करणे, या 3 गोष्टी डिलिमिटेशन मध्ये येतात. डिलिमिटेशन साठी एक आयोग नेमला जातो. आयोग कोण नेमतं? संसद त्याच्यासाठी कायदा करते, हे कायद्याचे वर्ष आणि आयोगाची नेमणूक राष्ट्रपती करतात. ठीक आहे, त्याच्यासाठी 4 वेळा आजपर्यंत कायदा केला, 52, 72, 2002, 52, 63, 73, 2002, 4 वेळा आयोग नेमला. ठीक आहे, अध्यक्ष चंद्रशेखर, पहिल्याचे भार्गव, दुसऱ्याचे कपूर, तिसऱ्याचे आणि कुलदीप सिंग, चौथ्याचे. पहिल्याचे अध्यक्ष चंद्रशेखर, दुसऱ्याचे भार्गव, तिसऱ्याचे कपूर, चौथ्याचे कुलदीप सिंग. ठीक आहे, आता 5वा डिलिमिटेशन आयोग होता मार्च 2020 मध्ये नेमला. तो फक्त ठराविक राज्यासाठी होता. जम्मू काश्मीर आपण चर्चा केली आहे मगाशी. रंजना प्रकाश देसाई, रंजना प्रकाश देसाई हा जो फक्त होता तो जम्मू काश्मीरच्या संदर्भातच होता. ठीक आहे, आता हे बघितलं आपण कलम 2 आहे त्याच्यामध्ये 82 आणि 170. ठीक आहे, त्याच्यानंतर डिलिमिटेशन प्रोसेस is performed by the delimitation commission that is set up under the act of parliament. आपण संसदेच्या कायद्यानुसार सेटअप केलं जातं. ठीक आहे, आता याची रिक्वायरमेंट काय आहे? तर त्याची रिक्वायरमेंट याच्यासाठी आहे की लोकसंख्या जशी जशी वाढत जाईल तसं लोकांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे आणि त्याच्यानुसार बदल करता आला पाहिजे, याच्यासाठीच आहे. ठीक आहे, आता जसं की इथं 82 आणि 170 आर्टिकल दिले ते लक्षात ठेवा. काय सांगायचं होतं, जसं की 1951 ची जी सेन्सस आहे 1952, 1965 आणि 1972. 1952 ला काय केलं, सीट 494. हे सीट पण लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेला विचारलं तर विचारू. नंतर 1962 ला 522. सध्या जो आहे तो आकडा 1972 पासून फिक्स आहे, तो म्हणजे 543 लोकसभा सदस्य. 543. ठीक आहे, झालं काय मध्यंतरी 1971 सेन्सस झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण लोकसंख्या वाढीकडे चालू होतो, लोकसंख्याचा स्फोट होत होता त्यावेळेस. मग 42व्या घटनादुरुस्तीनं काय केलं, 2000 पर्यंत 42व्या घटनादुरुस्तीनं 2000 पर्यंत लोकसंख्या सदस्य संख्या फ्रीज केली. कशासाठी? तर लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी, कारण भारतामध्ये भरमसाठ लोकसंख्या वाढत होती. ठीक आहे, आता मग 84वी जी घटनादुरुस्ती आहे त्या 84व्या घटनादुरुस्तीनं हे जे 2000 पर्यंत जे होतं ते 2026 पर्यंत वाढ. 84व्या घटनादुरुस्तीनं काय केलं, 42 काय केलं, 2026 तरतूद केली की 2026 नंतरच्या जनगणनेनुसार त्याच्यामध्ये काय करण्यात येईल, बदल करण्यात येईल. त्याच्या नंतर डिलिमिटेशन करून सदस्य संख्या वाढवण्यात येईल असं त्याच्यामध्ये तरतूद केली. आणि त्याच्यानंतर दुसरी घटनादुरुस्ती 87 घटनादुरुस्ती आहे, त्याच्यानुसार तोपर्यंत जे डिलिमिटेशन केलं जाणार आहे ते डिलिमिटेशन कशाच्या आधारावर केलं जाईल, 2001 ची जनगणना जी आहे त्याच्या आधारावर केलं जाईल असं 87व्या घटनादुरुस्तीनं सांगितलं. हे काही इथं चर्चा केलेली आहे. ठीक आहे, तर आता मुद्दा काय आहे, 2026 नंतर होणाऱ्या जनगणनेनुसार म्हणजे 2021च्या जनगणनेनुसार काय सेन्ससनुसार संख्येमध्ये 5% बदल होईल असं आपल्याला एक अंदाज होतं. पण 2020 ला जे कोविड पॅन्डेमिक आला त्याच्यामुळे काय जनगणना झाली नाही आणि असं उघड सत्य असल्यासारखं थोडक्यात 2026 नंतर डायरेक्ट जनगणना घेतील आणि त्याच्यानंतरच ही जी तरतूद आहे 2026 नंतरच्या जनगणनेनंतर सीट्स मध्ये वाढ करण्यात येईल, त्या काय अंमलबजावणी केली जाईल. 2026 नंतर जनगणना घेऊन काय होईल, सदस्य संख्येमध्ये वाढ होईल. त्याच्याविषयीची चर्चा याच्यामध्ये केलेली. आता मुद्दा काय तर ह्याच्यामध्ये सदस्य संख्येत वाढ केल्यानंतर काय ऑब्विसली जे लोकसंख्येने मोठे राज्य जसं की यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान ज्यांनी स्वतःची लोकसंख्या कंट्रोल केलेली नाही अशा राज्यांना फायदा होतो. ज्यांनी कंट्रोल केले दक्षिणेचे राज्य जसं की तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांना त्याचा तोटा होईल. तर मग हा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कसं पुढे जायचं. ठीक आहे, लोकसभेची सीट वाढल्यानंतर त्याचा फायदा ऑब्विसली उत्तरेच्या राज्यांना होणार आहे, जे की त्यांना बक्षीस दिल्यासारखं आहे, त्यांनी लोकसंख्या वाढवली म्हणून. आणि दक्षिणेच्या राज्यांना त्याचा तोटा होणार आहे, जे की त्यांना शिक्षा केल्यासारखं आहे, त्यांनी लोकसंख्या कमी केली म्हणून. तर ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा ही एक
मोठी डेलिकेट सिच्युएशन आहे त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये यांनी काय सांगितलं, याच्याकडून फक्त दक्षिणातलेच राज्य नाही, तर जसं की पंजाब आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, हे उत्तरातले राज्य आहेत छोटे, त्यांना पण तिथं आणले जाण्यासाठी भावना निर्माण होईल असं इथं चर्चा केलेली आहे. आता इथे त्यांनी इंटरनॅशनल प्रॅक्टिस काय आहे याच्याविषयी चर्चा केली. इंटरनॅशनल प्रॅक्टिस काय आहे, खास करून अमेरिकेचं युरोपचं उदाहरण घेतलं. अमेरिकेमध्ये काय केलं, अमेरिका स्थानिक त्या बाबतीमध्ये 1913 पासून 435 हा आकडा फिक्स केलाय त्यांनी अमेरिकेच्या हाऊस ऑफ काँग्रेस. काँग्रेस म्हणजे अमेरिकेची हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. अमेरिकेमध्ये काँग्रेस आहे, काँग्रेसचे दोन भाग, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि दुसरा आहे सिनेट. सिनेट म्हणजे आपली राज्यसभा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे आपली लोकसभा. आकडा त्यांचा फिक्स आहे 1913 पासून 435, त्यामुळे ते काय त्यांना आता लागत नाही. पण तरी त्यांच्यामध्ये इंटरनल काय होते, सीट्स ऍडजस्टमेंट होते, त्याला मेथड ऑफ इक्वल प्रोपोर्शन म्हणतात. मेथड ऑफ इक्वल प्रोपोर्शन म्हणतात. याच्यामध्ये काय खूप जास्त लॉस किंवा तोटा जास्त होत नाही. जसं त्यांनी उदाहरण दिलं, टेक्सास नावाचं राज्य आहे, जसं की 37 राज्यांना काहीच तोटा किंवा लॉस झालेला नाही, फायदा झाला नाही जेव्हा त्यांनी 2020 मध्ये डिलिमिटेशन केलं. आणि जसं की टेक्सासला 2 सीट जास्त मिळाले, त्याच्यानंतर इतर 5 राज्यांना टेक्स जास्त मिळाले त्यांनी सांगितलंय. थोडक्यात काय, अमेरिकेची मेथड ऑफ इक्वल प्रोपोर्शन आहे, त्याच्या अंतर्गत मोठा तोटा किंवा मोठा फायदा असं काही खूप मायनर 2 सीटचा फरक फक्त पडतो. दुसरं जी पद्धत आहे ती युरोपियन युनियन मध्ये वापरली जाते. युरोपियन युनियनचे जे पार्लमेंट आहे त्याच्यामध्ये 720 मेंबर आहेत. युरोपियन युनियनचं पार्लमेंट 720 मेंबर जे की 27 देशांमध्ये डिवायडेड असतात. त्यांचं सीट चयन कसा असतो, युरोपियन युनियन मध्ये जे केलं जातं सीट डिस्ट्रीब्युशन ते डिग्रेसिव्ह प्रोपोर्शनॅलिटी या नावाचे एक प्रकार. डिग्रेसिव्ह प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय, जसं जसं तुमची लोकसंख्या वाढत जाईल तसं तसं तुमच्या एका खासदारामागे जसं डिग्रेसिव्ह प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय, जसं जसं तुमची लोकसंख्या वाढत जाईल तसं तसं त्या पर्टिक्युलर लोकसंख्या मागे असणाऱ्या खासदारांची संख्या वाढते. उदाहरण समजा मी डायरेक्ट उदाहरण ते सांगतो. ठीक आहे. आता डेन्मार्क हे काय 60 लाख लोकसंख्या आहे आणि त्यांच्याकडे 15 जागा आहेत पार्लमेंट, 720 पैकी. ठीक आहे. तर 4 लाख लोकसंख्येच्या मागे एक मेंबर, किती डेन्मार्क 4 लाख लोकसंख्येच्या एक मेंबर. जर्मनीमध्ये 8.3 करोड पॉप्युलेशन आहे आणि 96 जागा आहे. तर तिथं काय ऍव्हरेज पॉप्युलेशन 8.6 लाखाच्या मध्ये एक खासदार. डिग्रेसिव्ह प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय, तिथं लोकसंख्या जास्त आहे, तिथं जास्त लोकसंख्येच्या मागे एक खासदार असते. जसं की जर्मनी 8 लाखाच्या मागे एक खासदार आहे, जिथं कमी लोकसंख्या आहे तर कमी लोकसंख्येच्या मागे एक खासदार असेल. जसं की डेन्मार्क जिथं 4 लाखाच्या मागे एक खासदार दिसतो आपल्याला. ठीक आहे. आता भारतामध्ये काय आयडियल सोल्युशन असू शकतं, सगळ्यात भारी भारताचं पहिलं सोल्युशन असू शकतं तो म्हणजे स्टेटस को, 543 संख्या, काही जागांमध्ये अदलाबदल करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. कारण मेंबर ऑफ पार्लमेंट हे काय करतात, खासदार हे युनियन लिस्ट मध्ये जे विषय आहेत जसं की डिफेन्स, एक्सटर्नल अफेअर, रेल्वे, टेलिकम्युनिकेशन, टॅक्सेशन याच्यावरच प्रामुख्याने कायदे करतात, त्या संबंधित त्यांचे काम करतात. मेजॉरिटी ऑफ द स्कीम ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट आर इम्प्लिमेंटेड ओनली बाय द स्टेट गव्हर्नमेंट. आणि हे काय खूप मोठ्या स्कीम चालवतात असं पण नाही. जे मोस्ट ऑफ द केंद्राची स्कीम आहे त्या राज्य सरकारद्वारे इम्प्लिमेंट केले जातात. म्हणून काय लोकसभेमधले जे खासदारांची संख्या आहे त्याला काय सरकार बनवणं एवढंच त्यांचं खरं तर बाकीचे खूप बरेच गोष्टीसाठी उपयोगी येतात असं नाही असं त्यांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. ठीक आहे. दिस विल मेंटेन द अपहोल्ड द फेडरल प्रिन्सिपल. त्याच्यामुळे काय होतं 543 आकडा म्हणजे अमेरिकेने 1913 पासून फिक्स केलं. विचार करा 110 वर्ष झालं. तसंच आपण काय 543 आकडा फिक्स तो ठेवायला पाहिजे असं त्यांना वाटतंय. त्याच्याऐवजी काय म्हणजे त्यांचं इन्क्रीज द नंबर ऑफ एमएलए ची संख्या वाढवा, आमदारांची संख्या वाढवा. फक्त विधानसभेचं डिलिमिटेशन करून नंबर ऑफ
लोकसंख्या वाढली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. विदाऊट चेंजिंग द राज्यसभेची सीट, राज्यसभेच्या सीटला हात लावायचा नाही, ती जी संख्या आहे ती आहे तशी ठेवायची. However, the most important reform for strengthening democracy. जर मुद्दा लोकशाहीचं बळकटीकरण करण्याचाच असेल तर सगळ्यात महत्वाचं काय करा, तर तुम्ही पंचायत राज, ग्रासरूट लेवलची जी पंचायत राज आहे, जनता आणि नागरिकांचा संबंध आहे, पंचायत राज संस्थांचं बळकटीकरण करा. आर्थिक वित्तीय रिसोर्स अधिक द्या, पावर अधिक द्या, असं त्यांनी शेवटी जाता काय म्हटलेलं आहे. कोण आहे ते? रंगराजन सर, IAS रिटायर, ठीक आहे. क्वालिटी सिम्प्लिफाईड या नावाचं पुस्तक आहे त्यांचं, आय थिंक त्यांचा क्लास आहे, ठीक आहे. तर हे खूप महत्वाचं आर्टिकल आहे, तुम्ही त्याचा नोट काढायला अपेक्षा आहे. तर हे द हिंदूचं आजचं सगळं झालं, इथेच थांबूयात, बघूयात. धन्यवाद.